कोंबडी वडा हा एक कोकणातील किंवा मालवणी पदार्थ आहे जो वेगवेगळ्या पिठांनी मिक्स करून किंवा वेगवेगळ्या प्रकारची भाजणी बनवून त्याचे चक्कीतून पीठ दळून आणून मग त्याचे कोंबडी वडे बनवले जातात। या प्रकारचे वडे कोकणामध्ये तर आवडीने बनवले जातातच, परंतु हे महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राच्या जवळील राज्यांमध्ये देखील काही ठिकाणी बनवले जातात आणि हे वडे विशेषतः मटन किंवा चिकन सोबत खाण्यासाठी खूप लोकप्रिय आहेत। चला तर मग याची रेसिपी नेमकी काय आणि भाजणीसाठी कोणकोणत्या डाळी मिक्स केला पाहिजे हेच आपण जाणून घेणार आहोत। माझं नाव मधुरा जाधव। कोकणातले कोंबडी वडे जे असतात म्हणजे जे आपलं रेग्युलर चिकन असतं, आमचं जे घरचं वाटण असतं कांदा खोबरं वगैरे, ते वाटण आम्ही त्याच्यामध्ये वापरतो। घरातलं जे लाल तिखट असतं, गरम मसाले वगैरे वापरून बनवलेलं ते सगळं म्हणजे अगदी घरगुती पद्धतीचं असतं हे। आणि वडे म्हणाल तर हे अशा प्रकारचं पीठ असतं, म्हणजे ही एक प्रकारची भाजणीच असते। ह्याच्यामध्ये जास्त प्रमाणात तांदूळ असतात आणि बाकीचे धने उडीद डाळ वगैरे अशा 4-5 प्रकारच्या डाळी पण असतात त्याच्यामध्ये। ते थोडंसं भाजून त्याचं आम्ही जाडसर दळून आणतो आणि हे करायच्या आधी आम्हाला तासभर तरी ते पीठ भिजवावं लागतं। त्यामध्ये उडीद डाळ असते, चण्याची डाळ असते आणि आपलं धने असतात, जिरं असतं, बडीशेप असते, या सगळ्या गोष्टी असतात त्याच्यामध्ये। हे जे वडे असतात हे तळावे लागतात आणि ते थापावे लागतात, ते आपण लाटू नाही शकत, ते हाताने थापून ते तळता येतात असं असतं। चिकनच्या ग्रेव्ही बरोबर वगैरे ते छान लागतात। म्हणजे नॉर्मली व्हेजमध्ये जे लोक व्हेज खातात त्यांना मग ते काळे वाटाण्याची उसळ किंवा कडधान्याची कुठली भाजी असेल त्याच्याबरोबरही छान लागतात। लाल तिखट असतं ते आम्ही म्हणजे गरम मसाले आणून ते भाजून, मिरच्या आणून त्या भाजून मग ते आपलं दळून आणतो ह्याच्यावर, ती पावडर आम्ही वापरतो। म्हणजे बाहेरचं असं आर्टिफिशियल असं काहीच नसतं त्याच्यामध्ये। आणि वाटण जे असतं ते वाटणामध्ये कांदा खोबरा लसूण आलं वगैरे हे सगळं यूज करतो। तर अशा प्रकारे तेल गरम करून मध्यम आचेवर वडे व्यवस्थित तळून घ्यावे। अशाने वडे छान फुगतात। मग वाट कसली पाहताय? हे गरमागरम वडे गरम झणझणीत मटणाच्या किंवा चिकनच्या रश्श्यासोबत वाढा आणि आपल्या जेवणाचा आस्वाद घ्या। पुण्याहून प्रियांका माळी, न्यूज 18।